जनतेच्या समस्येच्या बातम्या. पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापक प्रतिमाताई परदेशी यांच्या उपस्थितीत संयोजन समिती जाहीर. 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड रजिस्टर या संस्थेच्या वतीनं आयोजित व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून कोकणातील ऐतिहासिक पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 खेड जिल्हा रत्नागिरी येथे संपन्न होत आहे. याच अनुषंगाने नियोजनाची बैठक दिनांक 8 मार्च रोजी नालंदा बुद्धविहार खेड येथे संपन्न झाली. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमाताई परदेशी, उपाध्यक्ष डॉक्टर विलासबुवा, कोकण प्रभारी ॲडव्होकेट सुदीप कांबळे, संघटक माननीय अशोक मोरे हे उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, क्रास्टाईप संघटना, बामसेफ, शाहू फाउंडेशन, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ, खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटना, मुस्लिम संघटना आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची संयोजन समिती स्थापन करण्यात आली. संयोजन समितीचे अध्यक्ष माननीय संजयजी कासारे, कार्याध्यक्ष माननीय रविजी जाधव, कोषाध्यक्ष माननीय सचिनजी मोहिते, मुख्य निमंत्रक माननीय संजयजी काशीद, सहनिमंत्रक माननीय प्राध्यापक बाबासाहेब कांबळे, माननीय नेत्रदीप तांबेसर, मुख्य कार्यवाह माननीय शाहीर विठोबा साळवी, मुख्य संघटक माननीय मोहन चव्हाण, सहकार्याध्यक्ष माननीय अरुणकुमार मोरे, माननीय बाबाराम पवार, सहकार्यवाह माननीय भाऊसाहेब कांबळे, माननीय पूनम सालेकर, सहसंघटक माननीय डी.ए. जाधव, माननीय राजेंद्र निकम, माननीय समीर पाष्टे, माननीय सिकंदर युनिस मुसा, माननीय सुनील जाधव, माननीय महबूब मोहिमतुले, माननीय ॲडव्होकेट जावेद अली शिरलकर, माननीय सदानंद काते, माननीय कृष्णा पाटील, माननीय शशिकांत शिंदे, माननीय रामा कदम, माननीय रमण तांबे, माननीय एम.व्ही. कांबळे, माननीय सकाराम रामा सप्पा, माननीय माया सुरेश आठवले, माननीय अनिल बाबू मोरे, माननीय सुधाकर मोरे, माननीय श्रीकांत सकपाळ, माननीय देवदत्त जाधव, माननीय संतोष मोहिते, माननीय प्रशांत पावसकर, माननीय सौ प्रियंका काशीद अशी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. उपस्थित मान्यवरांच्या वतीने गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी होणाऱ्या संमेलनाची तारीख रद्द करण्यात आली. 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला 20 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तारीख रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी करण्यात येत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळात करण्याची चर्चा करून ठरवण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटना, त्रिरत्न बौद्ध महासंघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, क्रास्टाईप संघटना, बामसेफ, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, मुस्लिम संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य संयोजक अनिल सुशीला पांडुरंग येसोंडे, अशोक पार्वतीबाई महादेव मोरे, ॲडव्होकेट सुदीप अपर्णा अशोक कांबळे यांनी जाहीर केले. 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह पहिला त्या दिवशी केलेला आहे. त्याची शताब्दी सुरू होते, म्हणजे आता 27 साल सुरू होईल. म्हणजे या 20 पासून पुढच्या 20 पर्यंत आपण ते साजरं करणार आहोत. तर आम्हाला असं तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की त्या निमित्तानं म्हणजे हे संमेलन कुठल्या याला समर्पित असेल तर महाड तळ्याच्या शताब्दीच्या निमित्तानं पहिलं कोकण विभागीय विद्रोही साहित्य संमेलन असं आपण म्हणावं, कारण की या भूमीमध्ये ते घडलेलं आहे. तिथून आपल्याला
काय करता येईल, म्हणजे महाडपासून प्रतिकात्मकदृष्ट्या काय करता येईल याचा विचार करावा. जसं रमाईंचं माहेर तिकडून आहे, तिथून आपल्याला काय करता येईल का, म्हणजे जे ऐतिहासिक बिंदू तिथे जोडले गेलेले आहेत अशा ठिकाणून आपल्याला काही शोध करता येईल का, किंवा तिथं कोणी येईल का, असा विचार करावा आपण सगळ्यांनी करावा. अविनाश पाटील आम्हाला दोन्ही सारखी यशस्वी हो आपल्याला माहिती आणि म्हणून त्यांचं जे साहित्य संमेलन होतं सारस्वतांचं, त्याला नामदेव डसाळ असे दयात्मारांसारखे जेव्हा विद्रोही साहित्यिक निर्माण झाले आणि म्हणून ती विद्रोहाची सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने समाजाचं दुखणं जे जनतेसमोर आलं आणि साहित्य रूपांतरण मानलं गेलं आणि म्हणून ती चळवळ राबवण्याचं काम या विद्रोही साहित्य संघटनेच्या माध्यमातून आपण काळजी घेत आहात. कोकणातील साहित्य संघटना होत आहे. आज आम्हाला मिळालं कामेश्वर महाराज आणि सगळ्यांनी आपल्याबरोबर माननीय उपस्थित बिहारचं बिहार कमिटीचा अध्यक्ष असल्याने आम्ही बिहार दिला आहे चळवळीसाठी. थोडंफार चळवळीचं काम करत असताना जे काय कामाची जबाबदारी असते ते आम्ही पार करत असतो. आज आपण मला थोडं ती जबाबदारी स्वीकारली होती, परंतु आपण सर्वांना मला कार्यदर्शी पद आपण जे दिलं आहे शिक्षकांनी काम करू आपण. आता आपण सगळ्यांची काम करण्यास काय आहे, कारण चळवळीचं काम करून आकारायचं ही प्रवृत्ती आहे आमची. त्यामुळं म्हणजे मोठेपणासाठी कुठलंही काम करत नाही किंवा नंतर मोठेपणाचा नंबर येतो. आपल्याला सर्व मिळून काम करायचं आहे. आज तुम्ही म्हणजे मॅडम इतक्या लावून झालेले आहेत आणि मग त्यासाठी आपण मागे येणं सुविधा वाटते. म्हणून जर थोडंसं सर्वांच्या निर्माण देऊन थोडं स्वीकारायला पतात द्यायचा प्रयत्न करेल. हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंदनीय गौरी प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य तळ हाताच्या खोडाप्रमाणे सांभाळणारे छत्रपती संभाजी महाराज, मराठा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, 1 जानेवारी 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींसाठी शाळा बांधणारी विद्येची क्रांती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे सत्यशोधक चळवळीचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुले ज्यांनी छत्रपती शिवरायांवरती 1869 साली पहिला 1000 ओळीचा पोवाडा लिहिला. त्याचप्रमाणे शिवजयंती याच वर्षाला पुण्यामध्ये पहिली साजरी करणारे पहिले शिवशाहीर आणि सत्यशोधक ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे माणसाच्या डोक्यातली घाण कीर्तनाच्या माध्यमातून साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबासाहेब तुकडोजी महाराज, सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगात संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि या आज जमलेले सगळे माता रमाई, आई जिजाऊचे लेखी, त्याचप्रमाणे आम्ही सगळे मावळे मंडळी सगळे आलोय. विद्रोही साहित्य संमेलन हे पहिल्यांदाच कोकणामध्ये या खेड तालुक्यामध्ये यासाठी आज लांबून आपल्या साहित्य संमेलनाच्या या अखंड महाराष्ट्रावर भारतभर संमेलन करतात. या आपल्या या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. अनेक ठिकाणी अध्यक्ष भूषवले अशा आपल्या परदेशी मॅडम हा मोठ्या अभ्यासिका आहेत, तर त्या आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. तर सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं त्यांचं काळ्याच्या गजरामध्ये आम्ही स्वागत करतो आणि या साहित्य संमेलनाला